एक वर्ष उलटलं होतं. दशानननं अनेक पराक्रम गाजवले होते. एक दोनदा विश्रव ऋषींपाशी म्हणजे त्याच्या वडिलांपाशी तक्रारीही करण्यात आल्या होत्या, पण त्यांनी ही तक्रार गंभीरपणे मनावर घेतलीच नव्हती. रावण आणि कुबेर यांच्यात द्वंद्व झालं. रावणानं कुबेराला खूप मारलं, अगदी तो इथून पळून जाईपर्यंत. शेवटी सावत्रच भावते. विश्रव ऋषी त्याच्या कुठल्याच तक्रारीकडे लक्ष देत नसत. त्यांचं डोकं नेहमी पठणात आणि अर्थबोधात गर्क असे. खरं म्हणजे त्यांची बहुश्रुतता अगाध होती. त्यांच्याकडे शिष्यवृंदांची संख्या इतकी उसळायला हवी होती. राजा महाराजांचे पुत्र त्यांच्या आश्रमात यायला हवे होते, वर्षानुवर्ष राहायला हवे होते, पण तसं झालं नव्हतं. विश्रवांकडे आसपासचे थोडेसे शिष्य येत होते तेवढेच. परंतु विश्रव ऋषींचा नावलौकिक खूप होता. देवही त्यांचा आदर करीत. प्रत्यक्ष इंद्रानं त्यांना एका यज्ञाचं पौरोहित्य करायला बोलावलं होतं. त्या यज्ञाच्या पूर्वतयारीत ते अगदी गढून गेले होते. त्यांना या तक्रारींची दखल घ्यायला सुद्धा वेळ नव्हता. इंद्राला यज्ञ करायचा होता अजयता कामेष्ठी, म्हणजे तो नेहमी अजय व्हावा यासाठी. हा यज्ञ संपन्न केल्यामुळे इंद्र अजय होणार होता. इंद्रावर वेळोवेळी अनेकांनी स्वाऱ्या केल्या होत्या व त्याला हरवलं होतं. ही नामुष्कीची गोष्ट होती. खेरीज स्त्रियांबद्दलची त्याची लालसा अनिवार्य होती. या लालसेपायी त्याला अनेकदा श्राप भोगावे लागले होते. अजेय कामेष्टी साध्य केल्यानंतर शापांचीही त्याला बाधा होऊ शकणार नव्हती, परंतु हा यज्ञ करणं त्याला शक्य होत नव्हतं. यजुर्वेदाच्या संहितेत या यज्ञाचं नाव होतं, पण संबंधित मंत्र नव्हते. ब्रह्मदेवाने चातुर्याने ते मंत्र नाहीसे करून टाकले होते आणि ऋषींच्या स्मरणातून घालवून टाकले होते. इंद्र जर अजय्य झाला तर कदाचित त्याच्या मनात शंकर, विष्णू व महेश या त्रिदेवांपेक्षाही महान होण्याची महत्वाकांक्षा जागृत होईल व त्यामुळे देवलोकात अनर्थ होण्याची शक्यता निर्माण होईल, असा विचार ब्रह्मदेवांच्या मनात आला होता. स्वर्गाचा राजा म्हणून इंद्रदेव ठीक होता. स्वर्गाची व्यवस्था उत्तमपणे सांभाळत होता. परंतु ब्रह्म, विष्णू, महेश हे समग्र विश्वाचा उदय, स्थिती व विनाश यांची व्यवस्था करत होते. त्यांच्या कार्यात इंद्रदेवांना स्थान नव्हतं. मात्र ते एकेका ऋषीला स्वर्गात बोलावून घेत होते व आज्ञा करीत होते, मला अजेयता कामेष्टी संपन्न करायची आहे, तुम्ही पौरोहित्य करा. आणि उत्तर एकच मिळत होतं, जमणार नाही. या इष्टीचे मंत्र यजुर्वेदात नाहीत. एक एक ऋषी करता करता शेवटी विश्रवांची वेळ आली. त्यांचं उत्तर जरासं वेगळं होतं. ते म्हणाले, अजेयता कामेष्टी कशासाठी? त्यावर इंद्र म्हणाले, ऋषीवर्य, या प्रश्नात काय अर्थ आहे? मला कोणीही कधीही जिंकून घेऊ नये म्हणून मला अजेयता कामेष्टी करायची आहे. त्यावर ऋषी म्हणाले, तेवढ्यासाठी ही इष्टी करायची गरज नाही. या इष्टीचे मंत्र यजुर्वेदात नाहीत म्हणून सांगतो. त्यापेक्षा सार्वभौम सत्ता प्राप्तिष्टी करा, तिचे मंत्र आहेत. तुमची स्वर्गावर सार्वभौम सत्ता आहे, तिला बाधा येणार नाही, म्हणजेच तुम्ही अजय राहाल. बरोबर आहे ना? ऋषींनी विचारलं आणि त्वरित इंद्र म्हणाले, अगदी बरोबर, मला हेच हवं आहे. नहुषानं माझा पराभव केला आणि स्वतःच राजा होऊन बसला होता, ही गोष्ट मी विसरलेलो नाहीये. राजा बळीनं सुद्धा एकदा माझ्यावर स्वारी केली होती आणि माझा सारा खजिना लुटून नेला होता. हेही मला असह्य आहे. तेव्हा ठरलं, इंद्राने सार्वभौमेष्टी करायची व त्या यज्ञाचं पौरोहित्य विश्रवांनी करायचं. बहुमानाचीच कामगिरी होती ही. दशाननाला पौरोहित्याचं शिक्षण विश्रवांनी दिलं नव्हतं. त्याला समग्र यजुर्वेद व शतपथादी ब्राह्मण तोंडपाठ होतं. पण कोणत्या यज्ञासाठी कोणते पाठ म्हणायचे ते ज्ञान त्याला नव्हतं. ऋषीच्या लेखी पौरोहित्याचं ज्ञानही आवश्यक होतं, म्हणून विश्रवांनी त्याला आपल्याबरोबर नेला.
प्रयाणाची वेळ येताच इंद्रदेवांनी आपली दिव्य शक्ती वापरली व या दोघांना तथा विश्रवांच्या काही शिष्यांना स्वर्गातल्या अमरावती नगरीत नेलं. विश्रव यज्ञवेदीपाशी आले, यज्ञाच्या तयारीत गुंतले. त्यांचे शिष्यही त्यांना सहाय्य करू लागले. दशानन मात्र मागे रेंगाळला, कारण अप्सरा. इंद्रापाशी एकापेक्षा एक अशी रूपखणी अप्सरांचा एक मोठा जत्ताच होता. त्याही यज्ञविधीच्या वेळी उपस्थित राहण्यासाठी येत होत्या. दशाननाला त्या दिसल्या आणि तो अर्थातच भुलला. हे असं नेहमीच. रंभा अप्सरा त्याच्याजवळ येऊन ठेपली होती. तिच्यावर त्यानं चक्क झडपच घातली. तिला उचललं आणि आडोशाची जागा शोधू लागला. मिळेना. इंद्रदेवांच्या सभामंडपात आडोसा कुठला. रंभा तोवर भानावर आली होती. हातपाय झाडू पाहत होती. दशाननच्या घट्ट पकडीतून सुटू पाहत होती. एवढ्यात इंद्रदेव आले. देखणे तेजस्वी रुबाबदार. शेजारी इंद्राणी. आसपास मरुद्गण व वसू असे छोटे देव व गंगा वगैरे छोट्या देवी सर्वजण पाहत होते. त्यांनी सुद्धा ही झटपट पाहिली. हा कोण आहे? असं धारिष्ट कसं काय करू शकतो? असे बरेच प्रश्न त्याच्या मनात उसळले नाहीत. त्यांनी चक्क आपल्या दिव्य शक्तीचा प्रयोग केला. क्षणार्धात रंभा दशाननाच्या बाहूतून सुटली आणि दशाननाची आपल्या आश्रमात तात्काळ रवागणी झाली. काय झालं, कसं झालं त्याला समजलं सुद्धा नाही. कमालीचा वरमला मात्र, आणि इंद्रदेवावर रागवला देखील. जे काय घडलं ते त्यांच्यामुळेच घडलं एवढं त्यानं पक्क जाणलं. स्वतः इंद्रदेवांनी अनेक स्त्रियांना प्राप्त करून घेतलं. मी एखादी अप्सरा घटकावर भोगली तर त्यांचं काय बिघडतं? त्याच्या मनात आलं. पण सांगणार कोणाला आणि ऐकणार कोण? दशाननाला माहीत नव्हतं. पण स्वर्गातून गच्छंती झाली एवढ्यावरच त्याचे भोग संपले नव्हते. 18 वर्षांचं त्याचं आयुष्य एक प्रकारच्या आरामात गेलं होतं. आश्रमातल्या शांत वातावरणात माणसाचा किंवा जनावराचाही त्याला कधी उपद्रव झाला नव्हता. आणि विश्रवांना भेटायला जे राक्षस, राजेपुत्र आणि राजपुत्र यायचे ते त्याचं कौतुकच करायचे. कुबेर आणि दशानन जेव्हा द्वंद्वयुद्धात एकमेकांशी भांडत होते तेव्हा कुबेर कुठेतरी लांब फरफटत गेला होता. तिथून कुठेतरी निघून गेला होता. तो तसाच पडून राहिला होता. मनानं क्लांत झाला होता तसा शरीरानंही श्रांत झाला होता. त्याला स्वतःची उबग आली होती. रूप संपदा नाही, शारीरिक बळही नाही. मात्र तो नैराश्यात खचत राहिला नाही. देवांची तपश्चर्या केल्याने ते प्रसन्न होतात व वर देतात, इच्छाप्राप्ती होते एवढं मात्र त्याला नक्कीच माहीत होतं. मात्र आजवर तपश्चर्या करण्याचा विचार त्याच्या मनात डोकावला नव्हता. पण आता सावत्र भावाने व त्या पहाडी कन्येने केलेल्या घनघोर अवमानामुळे त्या विचारानं त्याच्या मनाची घट्ट पकड घेतली व तपस्या करण्याचं धैर्यही त्याला दिलं. धडपडत एका निवांत जागी गेला व इंद्रदेवांची प्रार्थना करू लागला. त्यांना आवाहन करू लागला. काही दिवसानंतर आवाहन इंद्रदेवांपर्यंत पोहोचलं. ते अतिव आनंदित झाले. खरं म्हणजे मानवाला इच्छाप्राप्तीसाठी वर देण्याची दिव्य शक्ती त्यांच्यातही होती, तरीही त्यांची तपश्चर्या करणाऱ्या भक्तांची संख्या कमीच होती. ब्रह्मा, विष्णू व महेश यांची तपश्चर्या करणारेच अधिक होते. अर्थात यज्ञ समाप्त झाल्याखेरीज इंद्रदेवांना स्वर्गातून हलता येत नव्हतं. यज्ञ अनेक दिवस चालला. सार्वभौम सत्ता प्राप्तिष्ठी उत्तमपणे पार पडला. इंद्रदेवांची सार्वभौम सत्ता अबाध्य झाली. यज्ञाची समाप्ती होताच इंद्रदेवांनी व इंद्राणीने विश्रवांना व त्यांच्या शिष्यांना भरपूर दक्षिणा दिली. पण तेवढ्यानेही समाधान न होऊन इंद्रदेवांनी लंकाद्वीपच विश्रवांना दान करून टाकलं. विश्रव म्हणाले, देवा, मला द्वीप कशाला? मी काय करू ह्या लंकेचं? सुवर्णाची नाणी दिली तीच भरपूर झाली. इंद्र म्हणाले, लंकेमध्ये आश्रम काढा. तुम्ही ज्ञानी आहात. 2 आश्रम सहज चालवाल. माझ्या तोंडून एकदा शब्द गेला की गेला. मी तो परत घेत नसतो. हा मानवाचा शब्द नाही, देवांचा, देवांच्या राजाचा शब्द आहे. विश्रवांचं नाव घेऊन त्यांनी लंकाद्वीपावर पाणी सोडलं. लंकाद्वीप आता विश्रवांचं झालं.
तिथे सुमालींचं राज्य होतं. तिथं कसं काय आश्रम चालणार? आश्रम काढायला सुमाली अनुमोदन देतील, पण आश्रमात शिष्यगण येणार नाहीत. राक्षस बाळांना आश्रमात पाठवण्याची पद्धत नव्हती. लंकाद्वीपाचा मालकी हक्क विश्रवमुनींना जरा जडच झाला. यज्ञाची समाप्ती झाली. इंद्रदेवांनी इतर कामं उरकली. मग त्वरेने कुबेराकडे गेले. त्याला पाहताच दचकले. एवढा कुरूप व बेढब माणूस ते प्रथमच पाहत होते. ते म्हणाले, भक्ता उठ, तुझ्या तपश्चर्येमुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तू मागशील तो वर मी तुला देणार आहे. किंबहुना वर मागण्याचीही गरज नाही. तुझ्या मनातला आशय स्पष्ट आहे. तुझ्या या शरीरावरूनच उघड होतो आहे. तुला रूप संपदा हवी आहे, दिली. पलीकडच्या तलावापाशी जा आणि स्वतःचं रूप पहा. इंद्रदेव म्हणाले. कुबेर पटकन उठला. तलावाकडे फक्त चेहरा पाहण्यासाठीच जायला हवं होतं. कुबेराचे बाहू व पाय लांब, बांधेसूद व बळकट झाले होते. छाती बुलंद झाली होती आणि त्यानं ओठावरून जीभ फिरून पाहिलं. त्याचे ते बाहेर डोकावणारे भयानक सुळे आत गेले होते. आता मात्र कुबेराने तलावाकडे धाव घेतली आणि तिथं त्याला जो अवीट सुंदर चेहरा दिसला, त्यानं तो इतका प्रभावित झाला की तात्काळ धावत परत आला. इंद्रदेवांच्या पायाशी त्याने लोटांगण घातलं. त्यांचे पाय घट्ट धरून ठेवले. देवा, तुम्ही मला पुनर्जन्म दिलात. आजपासून मी तुमचाच दास झालो. मी तुमची सर्व प्रकारची सेवा करीन. आवेगाने तो म्हणाला. इंद्रदेव हसले. कुबेरा, मानवांची सेवा करावी लागते तशी आम्हा देवांची करावी लागत नाही. पण तू म्हणालास यातच सर्व काही आलं. मी तुझ्यावर बेहद्द प्रसन्न झालो आहे. माझ्याकडेही एक काम आहे तुझ्यासाठी. माझा खजिना सांभाळशील? आजपासून तू माझा कोशाधिकारी झालास, देव झालास. यक्ष, किन्नर, गंधर्व, गुह्यक वगैरे समाजाचा तू सेनापती झालास. कुबेराला उठवून उभा करीत इंद्रदेव म्हणाले. वैश्रवण इतका भावूक झाला होता की त्याला समजेना. इंद्रदेवाची कृपादृष्टी प्राप्त झाल्यामुळे त्यांचा एक कुरूप अशक्त मुलगा आज त्यांचा कोशाधिकारी झाला होता, कुबेर झाला होता, सर्वात शक्तिमान झाला होता. आणि ते पाहून वैश्रव ऋषींनी त्याला मिळालेली लंकासुद्धा कुबेराच्या स्वाधीन करून टाकली. मग रावणाचं काय? हा विचार त्यांच्या मनात डोकावला सुद्धा नाही. जो शक्तिमान होता तरीसुद्धा रावणाच्या नशिबी अपयशच आलं.